काय बाई आज आमचे पित्र आहात नवऱ्यानं तर कोशिंबीर कर म्हणून काकड्या आणल्या इतक्या मोठ्या की काकड्या नुसत्या कडू इक आणल्या. वांग्याची भाजी चांगली, वांग्याची भाजी नुसती किडेली. रसाला आंबे आणले तर हिरवे गार आंबे आणलेत. असं कसं नवऱ्यानं माळव आणला असल? का इकच आणलंय की फुकटच आणलंय की पैशासारखा पैसा देऊ? झाले की नाही पटापट होऊ दे. गावामध्ये 10 लोक लावताना सांगलो पित्रायचं आणि पित्र्याला आता जाऊन सांगून आलो पित्र्या येणार आहे आता लगेच. पटापट स्वयंपाक कर, भाज्या कर आणि कोशिंबीर तर एक नंबर कर बघा. झटकीन होऊ दे आणि मला शेताला जाऊन ढोरायला चारा पाणी करून यायचं आहे. नंतर लोकांना जीव वाढावं लागते. आता सांगालो बरं 20 लोक लावताना सांगलो रटावून कर नाही तर आणि गुगत आपण ताप दोष करा. तुम्हाला का नेट लागलाय 20 माणसाला लावताना सांगून यायला? इथं गरमी कराली नुसती 20 माणसाचा स्वयंपाक करायला किती लागलाय? हिंग काकड्या आणून थोड्याच्या कडू ही नुसत्या कशी कोथिंबीर करा, याचा कसा रस करा, हिरव्या गार आंब्याचा सांगाल्या. माळव का फुकट आणल्या का असला पैशासारखा पैसा देऊन? माय तुमची काहीच करणं आली का? कुठलं तापासून गेल्या का बाहेर अजून पत्ता नाही. का करू मी एकली? भाजी चांगली कर, कोशिंबीर चांगली कर म्हणाल्या कडू काकड्या काय मग वळंबाराच्या मायला नेऊन घरी आले तर बायकोची किटकिट आणि रविवारी बाजारला गेला तर तुमची माळवाली यायची किटकिट. मला चांगलं म्हणतात की तरी हो पत्ताच काकडी कडू नाही. एक म्हणतात 2 किलो घेतलो इथं तोंडात घालू देणार आले कडू ही काकडी दिल्या. आता काय फाशी घेऊ की काय करू? बायको फाशी घेणार आता मलाच फाशी घ्यायची पाळी आली.